मुस्ताहीत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची, मुस्ताहीत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची. त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची, त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची. वंदनीय गुरुजन वर्ग आणि ते उपस्थित माझे मित्रमैत्रिणी, तुम्हाला सर्वांना माझा मानाचा जय हिंद. मी फजिलत रोहित मुल्ला. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई हे होते. डॉक्टर बाबासाहेब हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय जीवनात अस्पृश्य म्हणून अपमान सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाहीत. त्यांनी खूप कष्टातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी अस्पृश्य व दीनदलितांचा उद्धार केला. उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवली. स्वतःच्या बुद्धीचा वापर समाजासाठी केला. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. गोरगरीब दीनदलितांच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय राज्यघटना लिहिण्यात सिंहाचा वाटा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब यांचे कार्य शब्दात मांडता येणार नाही. असा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव, युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. सारा देश हळहळला. शेवटी जाताना एकच सांगेल, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची. तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हतास, देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होता, खरा महामानव होता. धन्यवाद.